नमस्कार मित्रांनो, मी अखिल भोसले। मला वाटतं आपल्या इंग्रजी पेपरसाठी फक्त 2 ते 3 दिवस बाकी आहेत आणि वर्षभर तुम्ही इंग्रजी विषयाची उत्तम तयारी केली असेल याबद्दल खात्री नाही। परंतु या 2 दिवसांमध्ये आपण इंग्रजीमध्ये जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे हे आज मी तुम्हाला सांगणार आहे। सर्वप्रथम एसएससी परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन आणि माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा। आपल्याला माहिती आहे की इंग्रजी हा विषय आपल्याला परीक्षेसाठी 80 गुणांचा आहे। 80 गुणांची लेखी परीक्षा तुम्ही देणार आहात आणि या लेखी परीक्षेमध्ये तुम्ही जेवढे जास्तीत जास्त गुण मिळवाल तेवढी तुमचं स्कोरिंग होणार आहे आणि म्हणून या परीक्षेला अनन्यसाधारण महत्त्व आहे। तसं पाहायला गेलं तर इंग्रजी हा विषय स्कोरिंग आहे, परंतु आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि त्यामुळे कुठेतरी आपले गुण कमी होतात। तर आता मी जे काही तुम्हाला सांगणार आहे, ज्या काही टिप्स तुम्हाला देणार आहे, त्या टिप्स या 2 दिवसांमध्ये तुम्ही जर फॉलो केल्यात तर नक्कीच तुमच्या गुणांमध्ये वृद्धी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही। सर्वप्रथम आपण इंग्रजी ऍक्टिव्हिटी शीट मध्ये जो स्कोरिंग भाग आहे या स्कोरिंग भागाचा विचार करूया। मला वाटतं वर्षभर आपण या स्कोरिंग भागाचाच अभ्यास करतो आणि त्यामुळे या भागामध्ये आपल्याला चांगले गुण मिळू शकतात। तरी सुद्धा अनावधानाने काही गोष्टी राहून गेल्यामुळे आपले गुण कमी होऊ शकतात। तसं पाहायला गेलं तर क्वेश्चन नंबर 1 किंवा सेक्शन नंबर 1 लँग्वेज स्टडी हा भाग स्कोरिंग आहे। अर्थात 10 गुणांचा हा भाग आहे। त्याच्यातले 8 गुण सिंपल आणि मीडियम लेवल ऍक्टिव्हिटीज आहेत। फक्त 2 गुण ज्या चॅलेंजिंग ऍक्टिव्हिटीज आहेत तिथे फक्त आपल्याला कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे। म्हणजेच आपण तसं पाहायला गेलं तर आपला क्वेश्चन नंबर 1 लँग्वेज स्टडी हा भाग स्कोरिंग आहे। क्वेश्चन नंबर 2 जो आहे टेक्स्चुअल पॅसेजेस, या टेक्स्चुअल पॅसेजचा आपण संपूर्ण वर्षभर अभ्यास करतो आणि त्यामुळे तसं पाहायला गेलं तर त्याच्यामध्ये तसं कठीण नाही। परंतु या टेक्स्चुअल पॅसेज मध्ये दिलेल्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत या ऍक्टिव्हिटीचं स्वरूप आपण लक्षात घेतलं, त्या स्वरूपाप्रमाणे आपण आपलं उत्तर आपल्या उत्तर पत्रिकेमध्ये प्रेझेंट केलं तर आपण या क्वेश्चन नंबर 2 मध्ये निश्चितच चांगले गुण मिळवू शकतो। तर सर्वसाधारणपणे या टेक्स्चुअल पॅसेजेस मध्ये आणि क्वेश्चन नंबर 4 मधील नॉन टेक्स्चुअल पॅसेज मध्ये ह्या ऍक्टिव्हिटी सारख्या असतात। यामध्ये पहिली ऍक्टिव्हिटी जी आहे ती सिंपल फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटी असते, म्हणजे तुम्ही पॅसेज वाचल्या वाचल्या तुम्हाला त्याचं उत्तर सहजतेने मिळू शकतं। परंतु ऍक्टिव्हिटीचं उत्तर प्रेझेंट करताना कदाचित आपली चूक होऊ शकते। साधारणतः यामध्ये पहिल्या ऍक्टिव्हिटीमध्ये किंवा सिंपल फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटीमध्ये उत्तर 1 किंवा 2 शब्दामध्ये किंवा ग्रुप ऑफ वर्ड्स मध्ये लिहायचं असतं। उदाहरणार्थ, इफ द ऍक्टिव्हिटी इज देअर लाईक फिल इन द ब्लँक्स, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस, सो द आन्सर वुड बी देअर इन ग्रुप ऑफ वर्ड्स or in 2 to 3 words. Okay, if the activity is like true or false, right or wrong, agree or disagree, in that case your answer would be only in 1 word. There is no need to write the given sentence. You can write only answer in your activity sheet. तर आपल्याला काय करायचंय, नेमकंच उत्तर आपल्याला ऍक्टिव्हिटी 1 मधलं नेमकंच उत्तर आपल्याला लिहायचंय। ऍक्टिव्हिटी 2 जी आहे ही थोडीशी कॉम्प्लेक्स आहे आणि म्हणून याला कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल असं म्हणतात। कधी कधी या ऍक्टिव्हिटीचं उत्तर 4 शब्दामध्ये येतं। समजा वेब चार्ट तुम्हाला दिला तर वेब चार्ट पूर्ण करण्यासाठी 4 नेमके शब्द त्या पॅसेज मधले शोधायचे आणि ते तुम्हाला लिहायचे, म्हणजे 2 गुण मिळतात। पण कधी कधी WH क्वेश्चन जर असेल तर 4 सेंटेन्सेस तुम्हाला दिलेल्या पॅसेज मधून लिहायची असतात। मग ही सेंटेन्सेस जशीच्या तशी न लिहिता त्यामध्ये नाम सर्वनाम काळाचा बदल करून स्वतःच्या शब्दामध्ये उत्तर जर तुम्ही प्रेझेंट केलं तर तुम्हाला 2 पैकी 2 गुण नक्कीच मिळू शकतात।
इथे थोडस आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. पॅसेज मधल्या ओळी प्रत्येक ठिकाणी जशाच्या तशा येत नाहीत. काही अंशी आपल्याला त्यामध्ये बदल करणं गरजेचं आहे, जर आपल्याला 2 पैकी 2 गुण मिळवायचे असतील तर. त्यानंतर ऍक्टिव्हिटी 3 जी आहे ही व्होकॅब्युलरी बेस्ड ऍक्टिव्हिटी आहे. साधारणतः या ऍक्टिव्हिटीचं जी तयारी आहे ही तयारी तुम्ही पुस्तक किंवा तुमच्या धड्यांची अभ्यास करत असतानाच तुम्ही तयारी करू शकता. पण सर्वसाधारणपणे प्रत्येक लेसन मध्ये जी मार्जिन स्केपॉल्डिंग ऍक्टिव्हिटी आहे, मार्जिन म्हणजे तुमच्या पुस्तकाच्या उजव्या बाजूला किंवा डाव्या बाजूला पिंक किंवा ग्रीन शेड मध्ये दिलेल्या ज्या ऍक्टिव्हिटी आहेत त्या ऍक्टिव्हिटीज मध्ये काही वर्ड्स, काही फ्रेजेस किंवा काही ऍक्टिव्हिटी, सिंपल फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटी वगैरे तुम्हाला दिलेल्या आहेत. तर या मार्जिन स्केपॉल्डिंग मधल्या ऍक्टिव्हिटी जर तुम्ही केल्यात, तिथल्या फ्रेजेस केल्यात, डिफिकल्ट वर्ड्स केल्यात, तर त्याचा फायदा तुम्हाला ऍक्टिव्हिटी 3 मध्ये होणारच आहे. नंतर फ्रेजचा उपयोग आपल्याला आपल्या स्वतःच्या शब्दात करायचा आहे. मग त्यावेळेला आपल्याला लँग्वेज स्टडी मधल्या ऍक्टिव्हिटीसाठी सुद्धा त्याचा उपयोग होतो. ऍक्टिव्हिटी 4 जी आहे ही ऍक्टिव्हिटी 4 ग्रामर बेस्ड आहे. साधारणतः 6वी ते 9वी किंवा 10वी आपण म्हणू या 5 वर्षामध्ये ज्या व्याकरणाचा किंवा ग्रामरचा तुम्ही अभ्यास केलेला आहे तो अभ्यास पुन्हा एकदा रिवाइज करायचा. म्हणजे मी असं म्हणेन की सर्वसाधारणपणे सगळे टेन्स एकदा रिवाइज करा. पार्ट्स ऑफ स्पीच हा भाग व्याकरणातील अतिशय महत्वाचा आहे. तुम्हाला माहिती आहे की तुमची लँग्वेज स्टडीजला बऱ्याचशा ऍक्टिव्हिटी म्हणजे कम्प्लीट द वर्ड चेन म्हणा किंवा मेक वर्ब, मेक नाउन्स, मेक ऍडजेक्टिव्ह म्हणा, नंतर यूज रिलेटेड वर्ड्स म्हणा, अशा अनेक ऍक्टिव्हिटी किंवा तुमच्या टेक्स्चुअल पॅसेज किंवा नॉन टेक्स्चुअल पॅसेज मध्ये क्लासिफिकेशन ऑफ वर्ड्स आहेत, त्यानंतर फॉर्मेशन ऑफ वर्ड्स आहेत. या अनेक ऍक्टिव्हिटी ह्या आपल्या या व्याकरणावरती आधारित आहे आणि म्हणून या व्याकरणाचा किंवा मूलभूत व्याकरणाचा अभ्यास, पार्ट्स ऑफ स्पीचचा अभ्यास करणं अतिशय गरजेचं आहे. त्याचबरोबर इतर काही ग्रामर जे तुम्ही 6वी पासून शिकलेले आहात, साधारणतः टेन्सेस आहेत, त्यानंतर डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच आहे, त्यानंतर डिग्री आहे, चेंज व्हॉइस आहे, क्वेश्चन टॅग आहे, नंतर ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द सेंटेन्सेस आहे, जॉईनिंग द सेंटेन्सेस आहे. या सगळ्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. कारण या ग्रामर बेस्ड ऍक्टिव्हिटी काही आपल्याला लँग्वेज स्टडीमध्ये अभ्यासायच्या आहेत, तर काही आपल्याला आपल्या टेक्स्चुअल आणि नॉन टेक्स्चुअल पॅसेज मधल्या 4थ्या ऍक्टिव्हिटीमध्ये त्याचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर 5वी ऍक्टिव्हिटी ज्याला आपण पर्सनल रिस्पॉन्स असं म्हणतो, इथे थोडस आपण कमी पडतो. आपलं पूर्णपणे ऍक्टिव्हिटी शीट जे आहे ते ऍक्टिव्हिटी शीट प्रिपेअर करताना साधारणतः 40-40-20 असं प्रपोर्शन किंवा डिफिकल्टी लेवल मेंटेन केली जाते. प्रत्येक प्रश्नामध्ये 40% काठिण्य पातळी किंवा अतिशय सोपी असते, 40% मीडियम लेवल असते आणि 20% ही चॅलेंजिंग असते. जर आपण लँग्वेज स्टडीचा विचार केला तर हे 10 गुणांपैकी 4 गुण सिंपल आहे, सिंपल ऍक्टिव्हिटीज आहेत, 4 गुण मीडियम लेवल ऍक्टिव्हिटीज आहेत आणि 2 गुण हे चॅलेंजिंग ऍक्टिव्हिटीज आहेत. या 2 गुणांमध्ये तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करायचे ते यूज ऑफ फ्रेज इन युअर ओन सेंटेन्स, त्यानंतर एक्सपांड द क्लॉज या ऍक्टिव्हिटीचा अभ्यास करायचा आहे. यूज प्रेफिक्स आणि सफिक्स, प्री म्हणजे च्या अगोदर, सफिक्स म्हणजे च्या नंतर वापरला जाणारा प्रत्यय, यूज प्रेफिक्स आणि सफिक्स, आणि त्याचबरोबर दिलेल्या शब्दाचा स्वतःच्या वाक्यात उपयोग करणं. ह्या ज्या चॅलेंजिंग ऍक्टिव्हिटीज आहेत याच्यावरती या 2-3 दिवसामध्ये जास्त कॉन्सन्ट्रेट करा. त्याचबरोबर टेक्स्चुअल आणि नॉन टेक्स्चुअल पॅसेज मधली ही ऍक्टिव्हिटी 5 ज्याला आपण पर्सनल रिस्पॉन्स म्हणतो, या ऍक्टिव्हिटीवरती सुद्धा कॉन्सन्ट्रेट करा. कारण आपण इथे कमी पडतो. वर्षभर आपण कुठचाही सराव केलेला नसतो आणि आपण दिलेल्या ऍक्टिव्हिटी प्रमाणे पेपरमध्ये डायरेक्टली उत्तर लिहायला एवढे काही इंग्रजी भाषेमध्ये तज्ञ नाही आहोत आणि त्यामुळे अगोदर सराव हा होणं अतिशय गरजेचं आहे. साधारणतः या पर्सनल रिस्पॉन्सचं उत्तर लिहिताना स्वतःच्या शब्दात उत्तर लिहायचं आहे. सो इट इज कॉल्ड पर्सनल रिस्पॉन्स. यू आर नॉट अलाउड टू यूज द लाईन्स ऍज इट इज
from the given passage. You can use some words, but lines as it is not allowed to use in your answer. कधी कधी काही मुलं पर्सनल रिस्पॉन्सचं उत्तर एखाद्या निबंधासारखं 15-15 ओळीमध्ये लिहितात. तर असं सुद्धा तुम्ही जर केलं तर त्यामुळे अनेक चुका होऊ शकतात आणि त्या तुमचे गुण कमी होऊ शकतात. तर साधारणतः पर्सनल रिस्पॉन्सचं उत्तर हे 4 ते 5 वाक्यामध्ये उत्तमरित्या जर तुम्ही लिहिलेत तर नक्कीच तुम्हाला 2 गुण हे मिळू शकतात. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 जो आहे हा क्वेश्चन नंबर 3 आपला पोएट्री बेस्ड आहे. यामध्ये 5 मार्क्स फॉर कॉम्प्रिहेन्शन ऑफ द पोएम आणि 5 मार्क्स फॉर ऍप्रिसिएशन ऑफ द पोएम. तसं पाहायला गेलं तर क्वेश्चन नंबर 3 जो पोएट्री बेस्ड आहे हा स्कोरिंग एरिया आहे. आपल्याला टेक्स्चुअल पॅसेज प्रमाणे इथे सुद्धा जास्तीत जास्त गुण मिळू शकतात. साधारणतः कवितेचा अभ्यास करताना काय करायचंय, कवितेचा अभ्यास करताना ओमिट केलेल्या कविता सोडून प्रत्येक कवितेचं तुम्हाला सेंट्रल आयडिया पाठ करून ठेवणं अतिशय गरजेचं आहे. एकदा का तुम्ही कवितेची सेंट्रल आयडिया मध्यवर्ती कल्पना तुम्ही व्यवस्थित पाठ करून ठेवले तर मला वाटतं तुम्हाला मॅक्झिमम गुण मिळू शकतात. या सेंट्रल आयडियाचा उपयोग आपल्याला एकतर ऍक्टिव्हिटी 2 मध्ये करता येतो, त्याचबरोबर पोएटिक ऍप्रिसिएशन जे आपल्याला लिहायचंय क्वेश्चन नंबर 3B मध्ये, या पोएटिक ऍप्रिसिएशन मध्ये सुद्धा त्याचा उपयोग होऊ शकतो. इथे सुद्धा क्वेश्चन नंबर 3A मध्ये सुद्धा आपल्याला 3 ऍक्टिव्हिटीज आहेत. एक सिंपल फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटी आहे, एक कॉम्प्लेक्स आहे दुसरी, आणि थर्ड ऍक्टिव्हिटी जी आहे ही पोएटिक डिव्हाइस वरती आधारित आहे, ज्यामध्ये आपल्याला फिगर्स ऑफ स्पीच, रायमिंग स्कीम, रायमिंग वर्ड्स वगैरे वगैरे ऍक्टिव्हिटी विचारल्या जातात. तर मग प्रत्येक कवितेमध्ये कोणत्या प्रकारचे फिगर्स ऑफ स्पीच वापरले गेलेले आहेत, त्यानंतर प्रत्येक कवितेची रायमिंग स्कीम कोणती आहे हे आपण अगोदर अभ्यास करून ठेवणं अतिशय गरजेचं आहे. एक चार्ट जर तुम्ही केलात की प्रत्येक कवितेमध्ये फिगर्स ऑफ स्पीच कोणते वापरलेले आहेत, प्रत्येक कवितेची रायमिंग स्कीम कोणती आहे, कोणत्या कवितेला रायमिंग स्कीम नाही, या सगळ्या गोष्टी जर तुम्ही बिफोर हँड किंवा अगोदर करून ठेवल्यात तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. ऍप्रिसिएशन ऑफ द पोएम मला वाटतं सगळ्या मुलांना 5 पैकी 5 गुण मिळवून देणारा हा प्रश्न आहे. मात्र यामध्ये आपण काहीतरी कुठेतरी चूक करतो आणि म्हणून गुण कमी होतात. साधारणतः या कवितेच्या प्रश्नामध्ये आपल्याला 5 पॉइंट दिलेले असतात आणि या 5 पॉइंट प्रमाणे तुम्हाला 5 पॉइंटची उत्तरं समोर लिहायची असतात. आपल्या ऍक्टिव्हिटी शीट मध्ये संपूर्ण कविता, मग टायटल आणि कवीच्या नावासह संपूर्ण कविता आपल्याला दिलेली असते. मग साधारणतः कवितेचं ऍप्रिसिएशन जे आहे हे कवितेचं ऍप्रिसिएशन आपल्याला टेबल फॉर्मॅट मध्ये लिहायचं. टेबल फॉर्मॅट म्हणजे काय, तर वरती साधारणतः आपल्या कवितेचं टायटल लिहायचंय, ऍप्रिसिएशन ऑफ द पोएम, मग कवितेचं नाव लिहायचं. त्यानंतर नंबर 1 टायटल म्हणजे पुढे तुम्हाला कवितेचं नाव लिहायचंय. त्यानंतर पोएटच्या पुढे कवीचं नाव जे कवितेच्या खाली दिलेलं आहे. त्यानंतर रायमिंग स्कीम, कवितेमध्ये कोणती रायमिंग स्कीम वापरली आहे. मी तुम्हाला सांगितलं की अगोदर जर अभ्यास करून ठेवलात तर साधारणतः ती रायमिंग स्कीम तुम्हाला लिहिता येते. त्यानंतर चौथा आहे फिगर्स ऑफ स्पीच. साधारणतः कवितेमध्ये कोणते फिगर्स ऑफ स्पीच वापरले जातात. बऱ्यापैकी किंवा सगळ्याच कवितांमध्ये पर्सोनिफिकेशन किंवा अलिट्रेशन, रिपिटेशन, सिमिली अशा फिगर्स ऑफ स्पीचचा उपयोग केला जातो. त्यापैकी एखाद दुसऱ्या फिगर्स ऑफ स्पीचचं नाव तुम्ही लिहिलं तर तुम्हाला तिथे 1 गुण मिळू शकतो. आणि 5वा पॉइंट आहे सेंट्रल आयडिया और थीम ऑफ द पोएम. मी अगोदर सांगितलंय की प्रत्येक कवितेचा अभ्यास करताना आपल्याला कवितेच्या मध्यवर्ती कल्पनेची अभ्यास करणं अतिशय गरजेचं आहे. प्रत्येक कवितेचा सेंट्रल आयडिया तुम्ही पाठ करणं अतिशय गरजेचं आहे. तो तुम्हाला इथे उपयोगी पडतो. म्हणजे आपल्याला 5 पॉइंट दिले, त्या 5 पॉइंटच्या समोर आपलं प्रतिसाद किंवा उत्तर योग्य पद्धतीने लिहिलं, तुमचं हस्ताक्षर व्यवस्थित असेल, कुठच्याही प्रकारची स्पेलिंग मिस्टेक तुम्ही केली नाही किंवा तुम्ही सेंट्रल आयडिया जर परफेक्ट लिहिली तर तुम्हाला इथे 5 पैकी 5 गुण नक्की मिळू शकतात. म्हणजे हा भाग सुद्धा आपला स्कोरिंग आहे असं म्हणायला हरकत नाही. क्वेश्चन नंबर 4 जो आहे क्वेश्चन नंबर 4 हा नॉन टेक्स्चुअल पॅसेज आहे. यामध्ये 2 भाग आहेत. त्यापैकी पहिला भाग जो आहे कॉम्प्रिहेन्शन ऑफ द नॉन टेक्स्चुअल पॅसेज,
हा भाग स्कोरिंग आहे, जो आपल्या टेक्स्च्युअल पॅसेज सारखाच आहे आणि त्यामध्ये 5 ऍक्टिव्हिटी, ज्यामध्ये मगाशी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे 5 ऍक्टिव्हिटी आहेत. फक्त आपल्याला वेदर इट इज टेक्स्च्युअल पॅसेज और वेदर इट इज नॉन टेक्स्च्युअल पॅसेज, you should read the passage very carefully. Try to understand the central idea of that given passage. Then only you will be able to answer the given activities. Okay, त्यामुळे मी आता या नॉन टेक्स्च्युअल पॅसेज वरल्या 5 ऍक्टिव्हिटी विषयी बोलत नाही. आपण पुढची ऍक्टिव्हिटी जी आहे समरी रायटिंग याच्याविषयी बोलू. म्हणजे मी तुम्हाला आता सांगितलं की साधारणतः आपण स्कोरिंग जो भाग आहे 50 मार्काचा स्कोरिंग भाग मी आता सांगितला. एक आपलं लँग्वेज स्टडी 10 गुण, दुसरं टेक्स्च्युअल पॅसेज 20 गुण, कवितेचे 10 गुण 40 गुण झाले आणि आपलं नॉन टेक्स्च्युअल पॅसेज 10 गुण 50 गुण. म्हणजे 80 गुणांपैकी 50 गुण हे आपल्याला सहजतेने मिळू शकतात आणि वर्षभर आपण त्याची उत्तम तयारी केली आहे. मग साधारणतः आपल्याला या 2 दिवसामध्ये कोणत्या गोष्टींवरती कॉन्सन्ट्रेट करणं गरजेचं आहे, किंवा जो भाग थोडासा इग्नोर्ड राहिलाय, दुर्लक्षित राहिलाय, असा भाग आपल्याला या 2 दिवसामध्ये कॉन्सन्ट्रेट करणं गरजेचं आहे. मी मगाशी सांगितलं की क्वेश्चन नंबर 1 मध्ये ऍक्टिव्हिटी बी जी आहे, जी चॅलेंजिंग आहे, ती ऍक्टिव्हिटी कॉन्सन्ट्रेट करा. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 मधली ऍक्टिव्हिटी 5 पर्सनल रिस्पॉन्स या 2 दिवसामध्ये जास्तीत जास्त सराव करा. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 मध्ये थर्ड ऍक्टिव्हिटी जी पोएटिक डिव्हाइस वरती आहे, ही सुद्धा समजून घ्या. 1 गुण तिथे तुमचा जाऊ शकतो किंवा तो परफेक्ट मिळू शकतो सुद्धा. आणि जिथे कॉन्सन्ट्रेट करायचे ती ऍक्टिव्हिटी म्हणजे क्वेश्चन नंबर 4 मधली बी ऍक्टिव्हिटी, दॅट इज समरी रायटिंग. इथे सुद्धा गुण जातात, कारण आपण समरी अपेक्षेप्रमाणे लिहत नाही. आता ही समरी म्हणजे काय, तर दिलेल्या पॅसेजची मध्यवर्ती कल्पना, सेंट्रल आयडिया ऑफ द गिवन पॅसेज. In simple words you can say summary is the central idea written in your own words. Okay, so how to write the summary? तुम्ही ज्या वेळेला कॉम्प्रिहेन्शन साठी किंवा ऍक्टिव्हिटी 1, 2, 3, 4 साठी ऍक्टिव्हिटी 1, 2, 3, 4 ची उत्तरं शोधण्यासाठी ज्या वेळेला पॅसेज वाचता त्यावेळेला पेन्सिलने महत्वाचे मुद्दे अधोरेखित करा. तुम्हाला जे महत्वाचे वाटतात ते महत्वाचे मुद्दे अधोरेखित करा. तुम्हाला त्याचा उपयोग तुमच्या सेंट्रल आयडिया लिहिण्यासाठी होऊ शकतो. साधारणतः सेंट्रल आयडिया ही महत्वाचे मुद्दे स्वतःच्या शब्दात लिहिणे, याला आपण त्या पॅसेजची समरी असं म्हणू शकतो. आता हे लिहिताना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला त्या दिलेल्या पॅसेज मधल्या ओळी जशाच्या तशा लिहायच्या नाहीत. काही शब्दांचा उपयोग तुम्ही करू शकता, पण काही महत्वाचे मुद्दे जे पॅसेज मध्ये आलेले आहेत ते महत्वाचे मुद्दे तुम्हाला तुमच्या शब्दात व्यक्त करता आले पाहिजे. मग काही ग्रॅमॅटिकल स्ट्रक्चरचा उपयोग करून तुम्ही ते लिहू शकता आणि हे 5 गुण तुम्हाला मिळू शकतात. आता हे 5 पैकी जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी काय करणं गरजेचं आहे? पहिली गोष्ट, तुमच्या समरीला योग्य असं टायटल, शीर्षक देणं गरजेचं आहे. त्यानंतर समरीची सुरुवात आणि शेवट योग्य पद्धतीनं करणं गरजेचं आहे आणि त्या दिलेल्या पॅसेज मधले महत्वाचे मुद्दे त्या समरीमध्ये इन्क्लूड झाले पाहिजे. महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला त्या विषयावरती किंवा दिलेल्या पॅसेज मधल्या त्या विषयावरती कितीही अधिक माहिती असेल तरी ती समरीमध्ये लिहायची नाही. दिलेल्या पॅसेज मध्ये जे महत्वाचे मुद्दे आलेले आहेत तेवढेच मुद्दे तुम्हाला तुमच्या समरीमध्ये लिहिता आले पाहिजे. ओके, हा भाग थोडासा दुर्लक्षित आहे आणि त्यामुळे आता या 2 दिवसामध्ये जास्तीत जास्त नॉन टेक्स्च्युअल पॅसेज सोडवा. नॉन टेक्स्च्युअल पॅसेजची समरी लिहिण्याचा प्रयत्न करा. तुमचा आत्मविश्वास वाढेल. नक्कीच तुम्हाला या समरी रायटिंग मध्ये चांगले गुण मिळू शकतात. दुसरा दुर्लक्षित असा भाग जर आपल्याला कोणता म्हणायला लागेल तर तो म्हणजे एक्सपांडती. म्हणजे तुम्हाला क्वेश्चन नंबर 6B मध्ये साधारणतः रिपोर्ट रायटिंग, आणखी स्टोरी आणि नरेशन
हा भाग जो दिलेला आहे ते थोडंसं चॅलेंजिंग आहे, कारण मी सुरुवातीला सांगितलं की आपली पूर्ण ऍक्टिव्हिटी शीट ही मीडियम 40 गुण, सिंपल 40 गुण, मीडियम 40 गुण आणि 20 साधारणतः सॉरी मीडियम सिंपल 40%, मीडियम 40% आणि चॅलेंजिंग 20%, असं हे पर्सेंटेज आहे. आणि त्यामुळे साधारणतः सिंपल ऍक्टिव्हिटीज ह्या पूर्ण पेपरमध्ये 32 गुणांच्या आहेत, मीडियम लेवल ऍक्टिव्हिटीज ह्या 32 गुणांच्या आहेत आणि चॅलेंजिंग ऍक्टिव्हिटीज ह्या 16 गुणांच्या आहेत. मग हे 16 गुण आपल्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत, कारण त्याची तयारी किंवा तो भाग हा दुर्लक्षित झालेला आहे. आणि त्यामुळे साधारणतः आपण ज्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो तो भाग म्हणजे रायटिंग स्किल, म्हणजे क्वेश्चन नंबर 5, 6. आता क्वेश्चन नंबर 5 चा जर विचार केला तर पहिला भाग आहे तो लेटर रायटिंग. या लेटर रायटिंग किंवा क्वेश्चन 5 आणि 6 मध्ये किंवा 7 मध्ये सुद्धा तुम्हाला ऑप्शन आहे. यू आर लकी फॉर दॅट. मग आपलं ऑप्शन परीक्षेच्या अगोदर ठरवायचं, म्हणजे मला फॉर्मल लेटर लिहायचंय की इन्फॉर्मल लेटर लिहायचंय हे परीक्षेच्या अगोदर ठरवा आणि तुम्ही ठरवलेल्या भागाचा चांगला सराव करा. आता लेटर लिहिताना साधारणतः तुमच्या ऍक्टिव्हिटी शीट मध्ये जे नाव दिलं असेल, पत्ता दिला असेल, तर तेच नाव किंवा तोच पत्ता तुम्हाला लिहायचंय. डेट परीक्षेच्या दिवसाचीच लिहायची आणि संपूर्ण लेटर, द लेटर शुड बी रिटन इन ब्लॉक फॉर्मॅट. ब्लॉक फॉर्मॅट मध्ये आपण काय करतो, वी टेक इच अँड एव्हरी आस्पेक्ट ऑफ लेटर ऍट द लेफ्ट साइड. मग ते सेंडर्स ऍड्रेस असो, रिसिव्हर्स ऍड्रेस असो, सब्जेक्ट असो, सॅल्युटेशन असो, फर्स्ट पॅरेग्राफ, सेकंड पॅरेग्राफ, थर्ड पॅरेग्राफ असो किंवा एंडिंग सॅल्युटेशन असो, या सगळ्या गोष्टी आपण डाव्या बाजूला आहेत आणि त्याला आपण ब्लॉक फॉर्मॅट म्हणतो. ओके. आता साधारणतः रायटिंग स्किल मध्ये मग ते इन्फॉर्मेशन ट्रान्सफर मधला पॅरेग्राफ रायटिंग असेल किंवा तुमचं स्टोरी रायटिंग असेल, हे करत असताना किंवा तुमचं लेटर रायटिंग असेल, हे सगळं करत असताना किंवा लिहत असताना साधारणतः 3 गोष्टींचा विचार करायचा. फर्स्ट इज प्रॉपर बिगिनिंग, सेकंड इज बॉडी अँड थर्ड इज कन्क्लुजन. म्हणजे एकदा तुम्ही तुमच्या राईटअपला टायटल दिलं की त्याच्यानंतर प्रॉपर बिगिनिंग. तर प्रॉपर बिगिनिंग म्हणजे काय, तर इट इज वेल सेड इन इंग्लिश दॅट वेल बिगिन इज हाफ डन. मग तुम्ही एखाद्या म्हणीची किंवा एखाद्या कोटेशनचा उपयोग करून तुमच्या पॅरेग्राफची सुरुवात करू शकता. ओके. तसं लेटरमध्ये सुरुवात ही वेगळ्या पद्धतीने होऊ शकते. जसं आपण समजा आपण फॉर्मल लेटर लिहितोय तर फॉर्मल लेटर मध्ये पहिल्या पॅरेग्राफ मध्ये आपण स्वतःचं इंट्रोडक्शन देतो, सब्जेक्ट इंट्रोडक्शन देतो. ओके. पॅरेग्राफ लिहिताना तुम्हाला पॅरेग्राफ मध्ये तुम्ही वेगळ्या पद्धतीनं पहिला पॅरेग्राफ सुरू करू शकता, पण बिगिनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्यानंतर सेकंड पॅरेग्राफ मध्ये तुमच्या बॉडी ऑफ युअर राईटअप. या बॉडी ऑफ युअर राईटअप मध्ये तुम्हाला दिलेले जे मुद्दे असतात, तुम्हाला गायडेड कंपोजिशन असतं. या दिलेल्या मुद्द्यांचा उपयोग तुम्हाला तुमच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या कदाचित पॅरेग्राफ मध्ये करायचा. त्यानंतर इथे तुम्ही ऍडिशनल लिहू शकता. समजा तुम्हाला इन्फॉर्मेशन ट्रान्सफर मधला एखादा भाग जो तुम्हाला वेब चॅट मध्ये दिलाय आणि त्या विषयावरती तुम्हाला थोडीशी अधिक माहिती असेल तर तुम्ही त्या अधिक माहितीचा उपयोग तुमच्या ऍडिशनल रायटिंग मध्ये करू शकता. म्हणजे दिलेल्या मुद्द्यांचा उपयोग आणि प्लस ऍडिशनल रायटिंग अशा या 2 गोष्टींचा उपयोग आपल्याला आपल्या सेकंड पॅरेग्राफ मध्ये म्हणजे बॉडी ऑफ युअर राईटअप मध्ये करायचं. आणि तिसरा पॅरेग्राफ म्हणजे कन्क्लुजन. कन्क्लुजन किंवा शेवट हे प्रत्येक राईटअपचं वेगळं होतं. उदाहरणार्थ आपण जर लेटरचं घेतलं तर लेटरमध्ये फॉर्मल लेटरचा शेवट वेगळा होतो. वी एक्सपेक्ट समथिंग फ्रॉम द पर्सन टू हुम वी राईट द लेटर अँड वी कन्क्लूड द लेटर डिफरंटली. त्यानंतर समजा आपण फॅमिली लेटर किंवा इन्फॉर्मल लेटर लिहिलं असेल तर शेवट आपण वेगळ्या पद्धतीनं करतो. कन्वे माय रिगार्ड्स टू सो अँड सो अँड लव्ह टू सो अँड सो अँड रिप्लाय मी ॲज अर्ली ॲज पॉसिबल. सो इथे आपलं शेवट किंवा कन्क्लुजन प्रत्येकाचा वेगळा असतो. समजा तुम्हाला स्पीच रायटिंग करायचं तर स्पीच रायटिंगचं सुद्धा तुमचं
शेवट आणि सुरुवात वेगवेगळी असते. पॅरेग्राफ मध्ये सुद्धा तसंच करायचंय. आपल्याला योग्य असा शेवट करायचा आहे. प्रत्येक राईटअपचा एकदा तुम्ही सुरुवात केली तर प्रॉपर बिगिनिंग झाल्यानंतर प्रॉपर कन्क्लुजन हे होणंच गरजेचं आहे. जर तुम्ही ते इनकम्प्लीट ठेवलं तर कदाचित तुमच्या गुणांवरती त्याचा परिणाम होऊ शकतो. क्वेश्चन 5B मध्ये तुम्हाला डायलॉग रायटिंग आहे. या डायलॉग रायटिंग मध्ये 3 गोष्टी विचारल्या जातात. आपल्याला माहिती आहे की डायलॉग रायटिंग हा पूर्णपणे आपल्या चिटचॅट ऍक्टिव्हिटीवरती आधारित आहे आणि त्यामुळे प्रत्येक लेसन, प्रत्येक कवितेच्या अगोदर दिलेली चिटचॅट ऍक्टिव्हिटी प्रामाणिकपणे करा. तुम्हाला डायलॉग रायटिंग नक्की उत्तमरित्या लिहिता येऊ शकतो. डायलॉग रायटिंग मधला तिसरा भाग जो आहे, एक थीम दिली जाते. ही थीम तुम्हाला एखाद्या लेसन किंवा पोएट्रीवरती आधारित असते आणि मग तिथे तुम्हाला 3 एक्सचेंजेस, राईट, 3 एक्सचेंजेस बेस्ड ऑन दॅट थीम. मग 3 एक्सचेंजेस म्हणजे काय, तर दोघांमध्ये डायलॉग होतात. मग तुमचे 3 आणि समोरच्या व्यक्तीचे 3. अर्थात हे 3 अपेक्षित आहे. त्यामुळे डायलॉग सुरुवात करताना हाय, हॅलो, बाय, शेवटी बाय, सी यू असल्या गोष्टी इथे कन्सिडर केल्या जात नाही. तर डायरेक्टली मुख्य विषयाला सुरुवात करून तुमच्या 3 डायलॉग आणि समोरच्या व्यक्तीचे 3 डायलॉग तुम्ही योग्य पद्धतीने लिहिलेत तर नक्की तुम्हाला तिथे 3 पैकी चांगले गुण मिळू शकतात. त्याला और आहे स्पीच. मला वाटतं त्याच्यावरती जास्त बोलणं गरजेचं नाही, कारण मला असं वाटतं की तुम्ही प्रेफरन्स हा तुमच्या डायलॉग रायटिंगला द्यावा असं मला वाटतं. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे 6A. यामध्ये इन्फॉर्मेशन ट्रान्सफर हा भाग आहे. इन्फॉर्मेशन ट्रान्सफर मध्ये 2 भाग तुम्हाला दिले जातात, ज्यामध्ये एक व्हर्बल टू नॉन व्हर्बल आणि नॉन व्हर्बल टू व्हर्बल. जर तुम्हाला 5 पैकी 5 गुण मिळवायचे असतील तर तुम्हाला व्हर्बल टू नॉन व्हर्बल दिलेल्या पॅरेग्राफच्या आधारे चार्ट किंवा टेबल कंप्लीट करणं हा भाग अतिशय सोपा आहे, ज्यामध्ये तुम्हाला वाक्यरचना करायची गरज लागत नाही आणि त्यामुळे इथे तुम्हाला जर दिलेल्या पॅरेग्राफ मधली योग्य आणि अपेक्षित अशी माहिती जर तुम्ही दिलेल्या चार्ट किंवा टेबल मध्ये लिहिलीत आणि तुमचं टेबल जर व्यवस्थित असेल, आखीव रेखीव असेल तर नक्की इथे तुम्हाला 5 गुण मिळू शकतात. जर तुम्हाला वाटलंच की एक चार्ट टेबल डायग्रामच्या आधारे तुम्हाला पॅराग्राफ रायटिंग जर करता येत असेल तर दॅट इज ऑल्सो गुड ऑप्शन, बट बोथ द ऑप्शन्स आर इझी. सो इट इज अप टू यू व्हॉट टू चूज. पुढचा भाग जो आहे हा थोडासा चॅलेंजिंग आहे. या चॅलेंजिंग मगाशीच म्हटलं तो भाग म्हणजे रिपोर्ट रायटिंग, आणखी आपलं स्टोरी रायटिंग किंवा ज्याला आपण नरेशन म्हणतो. अर्थात हा चॅलेंजिंग भाग आहे. किंवा रिपोर्ट रायटिंग करताना पहिली गोष्ट तुम्हाला एक न्यूजपेपर हेडलाईन दिली जाते आणि या न्यूजपेपर हेडलाईनच्या आधारे तुम्हाला न्यूज रिपोर्ट तयार करायचा असतो. आता हा न्यूज रिपोर्ट तयार करताना पहिली गोष्ट, न्यूज रिपोर्ट हा तुमचा संक्षिप्त असावा. ओके. दुसरी गोष्ट, न्यूज रिपोर्ट मध्ये काही महत्वाचे मुद्दे तुम्हाला अपेक्षित किंवा त्याचं पालन करणं गरजेचं आहे. म्हणजे पहिली गोष्ट टायटल. तर टायटल म्हणजे काय, तर दिलेली न्यूज बातमी जी आहे तीच तुमच्या त्या न्यूज रिपोर्टचं टायटल येऊ शकते. दुसरं, डेटलाईन आणि बायलाईन. म्हणजे ज्या शहरामध्ये ती घटना घडली त्या शहराचं नाव लिहून कधी घडली हे तुम्ही लिहू शकता. किंवा बायलाईन मध्ये बाय हुम द रिपोर्ट इज गिवन, बाय प्रेस रिपोर्टर, बाय क्लास स्टुडंट्स रिप्रेझेंटेटिव्ह, क्लास रिप्रेझेंटेटिव्ह वगैरे वगैरे. त्यानंतर तुमचा जो रिपोर्ट सुरू होतो. रिपोर्ट लिहिताना साधारणतः 3 WH वर्ड्सचा विचार करायचा. व्हेन, व्हेअर आणि व्हाय. म्हणजे ती घटना कुठे घडली, केव्हा घडली, हाव कशी घडली आणि का घडली. या 3 ते 4 WH शब्दांचा उपयोग तुम्ही केला तर तुमचा रिपोर्ट तयार होऊ शकतो. रिपोर्ट हा भूतकाळात लिहायचा असतो. मोस्टली रिपोर्ट लिहिताना पास्ट टेन्सचा उपयोग केला जातो आणि पॅसिव्ह कन्स्ट्रक्शनचा वापर केला जातो. आणि इथे थोडस काठिण्य पातळी किंवा तुमची भाषा ही फॉर्मल असावी,
उगाच एलॉबरेशन न्यूज करण्यात काही अर्थ नाही. आणि त्यामुळे रिपोर्ट हा साधारणतः संक्षिप्त असावा. आपल्याला माहिती आहे की आपण वृत्तपत्र उघडून बघितल्यानंतर सुद्धा आपण छोट्या बातम्या वाचतो. याचा विचार करून तुम्ही तुमचा न्यूज रिपोर्ट तयार करायला हरकत नाही. त्याला ऑप्शन जो आहे तोही अतिशय कठीण असा भाग आहे, आणि तो म्हणजे स्टोरी रायटिंग. तुम्हाला बिगिनिंग दिली जाते, आणि बिगिनिंग दिल्यानंतर तुम्हाला तिथे त्या सुरुवात दिल्यानंतर सुरुवातीच्या आधारे तुम्हाला स्टोरी तयार करायची. ओके, ऑन द स्पॉट इथे तुम्हाला विचार करायचा. म्हणजे एकदा इट वॉज संडे अँड आय वॉज गोइंग टू. मग आय वॉज म्हणजे तुम्ही कुठे जात होतात, का जात होतात, कोणासोबत जात होतात, मग तिथे काय घडलं. आता ही ऑन द स्पॉट तुम्हाला स्टोरी क्रिएट करायची. स्टोरी क्रिएट करत असताना मग त्या स्टोरी मध्ये कॅरेक्टर क्रिएट करायचे. कॅरेक्टर करत असताना तुम्हाला तिथल्या वेगवेगळ्या सिच्युएशन तयार करायचे. दिस इज नॉट ॲट ऑल दॅट मच इझी. तरी पण या 2 दिवसामध्ये तुम्ही वेगवेगळ्या बिगिनिंग घेऊन तुम्हाला स्वतःला किती वेगळ्या पद्धतीनं स्टोरी लिहिता येतं हे आजमावायला काही हरकत नाही. इट रिक्वायर्स अ लॉट ऑफ प्रॅक्टिस. ऑन द स्पॉट विचार करण्यासाठी आपल्याला आपली थिंकिंग पॉवर अतिशय मजबूत असणं गरजेचं आहे. क्रिएटिव्हिटी यामध्ये अतिशय महत्वाची आहे, आणि त्यामुळे इथे आपले काही गुण नक्की जाऊ शकतात. पण तुम्ही प्रयत्न केला तर तुम्हाला तिथे काही गुण तर नक्कीच मिळू शकतात. आणि या 2 दिवसात किती प्रयत्न करायचे हे तुम्हाला माहिती आहे. ओके, आणि शेवटचा भाग जो ट्रान्सलेशन. आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक कवितेचे प्रत्येक धड्याचे शब्द पाठ करा. आता इथे ट्रान्सलेशनच्या पहिल्या ऍक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला काही तुमच्या लेसन मधले किंवा कवितेमधले शब्द दिले जातील. त्यापैकी तुम्हाला 4 शब्द लिहायचे, 6 ते 8 शब्द दिले जातात. त्यापैकी तुम्हाला 4 लिहायचे आहेत, अर्थ लिहायचा. आता अर्थ लिहिताना बोली भाषेत अर्थ लिहायचा नाही. साधारणतः अस्खलित मराठीमध्ये किंवा तुम्ही ज्या माध्यमात शिकताय त्या माध्यमातील भाषेमध्ये तुमचं उत्तर अपेक्षित आहे. दुसऱ्या ऍक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला 4 वाक्य दिली जातात, आणि त्या वाक्याचं मराठीमध्ये भाषांतर केलं जातं. अर्थात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मराठीची वाक्यरचना आणि इंग्रजीची वाक्यरचना ही पूर्णपणे वेगळी, आणि त्यामुळे भाषांतर करताना मराठीमध्ये बोलताना आपल्या कानाला योग्य असं वाटेल असं भाषांतर करा. शब्दशः भाषांतर करू नका. तिसऱ्या ऍक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला 2 प्रोव्हर्ब्स किंवा म्हणी दिल्या जातात इंग्रजीमधल्या. तर इंग्रजी मधल्या म्हणींचं भाषांतर करायचं नाहीये, तर आपल्याला इंग्रजी मधल्या म्हणीला मराठीतली प्रचलित म्हण लिहायचं. उदाहरणार्थ आपण जर घेतलं, अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड. याचं भाषांतर वेगळ्या पद्धतीनं होऊ शकतं की संकटाच्या काळी जो मदत करतो तोच आपला खरा मित्र असतो. हे झालं त्याचं भाषांतर. पण मराठीत त्याला प्रचलित म्हण कोणती आहे, तर संकट समयी मदत करतो तोच खरा मित्र. कट युअर कोट अकॉर्डिंग टू युअर क्लोथ, अंथरून पाहून पाय पसरावे. तर ह्या म्हणींचा सुद्धा तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. ओव्हरऑल आपण पूर्ण पेपर पॅटर्न पाहिला. साधारणतः आपल्याला कुठच्या एरियामध्ये, कुठच्या भागामध्ये